आदरणीय सुधीर भाऊंनी खूप चांगला विषय या ठिकाणी घेतला। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला। 2013 पासून आतापर्यंत मराठी भाषेसाठी जे मंत्री काम करतायत त्यांच्या हाताच्या सगळ्या गोष्टी आहेत। पण सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की शासकीय कामकाज मराठीतून झालं पाहिजे। हे होतंय का? सुधीर भाऊ, मराठी भाषा समिती आहे, मी त्या समितीचा सदस्य आहे। आशुतोष काळे साहेब त्याचे अध्यक्ष आहेत। पण या समितीला खूप मर्यादित अधिकार आहेत। आम्ही त्या समितीमध्ये विचारलं, एखादं ऑफिस जर मराठीतून कामकाज करत नसेल तर आपण त्यावर काय करू शकतो? तर ते म्हणले फक्त आम्ही त्यांना कळवू शकतो तुम्ही मराठीत कामकाज करा। मग एवढं विनंती करू शकतो। मग त्यात कायदा आणणार का? जर एखाद्या शासकीय कार्यालयातून जर मराठी भाषेतून कामकाज होत नसेल, आता साधं कोर्टात न्यायालयाचं कामकाज मराठीतून होतं का? सर्वसामान्य माणसाला निकाल इंग्रजीतून येतो, तो वकील सांगेल तोच निकाल त्याला समजावा लागतो। बँकेत एखादा शेतकरी गेला तर लहान लहान अक्षरात इंग्रजीमधून कर्जाचा फॉर्म असतो, 100 ठिकाणी सह्या घेतात। त्याला माहित आहे का आपल्याकडून काय लिहून घेतलंय? या साध्या गोष्टी आहेत। तुम्ही MIDC चेअरमन आहेत, तुम्हीच सांगा MIDCचं कामकाज सगळं मराठीतून होतंय का? आपली जी अंगीकृत महामंडळ आहेत, मराठी भाषा समितीचं कामकाज होतंय का, मराठीतून कामकाज होतंय का नाही, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी आहे। महाराष्ट्रात किती जिल्हाधिकाऱ्यांनी बैठका घेतल्या? कारण जिल्हाधिकाऱ्यांनाच किती मराठी येते हा प्रश्न आहे। किती मराठी जिल्हाधिकारी आहेत? त्यामुळे त्या बैठका घेतील का ते? त्यामुळं आपण अभिजात भाषेचा दर्जा, आपण इंग्लंडला काय केलं, JNU मध्ये काय केलं, चांगल्या गोष्टी आहेत, अभिनंदनीय आहेत। पण मराठी भाषेचा वापर झाला पाहिजे यासाठी सुद्धा जे एखादा ऑफिस कामकाज करत नसेल, हिंदी राजभाषा समिती जशी काम करते तशा पद्धतीचे अधिकार तुम्ही मराठी राजभाषा समितीला देणार का? तसे दिले पाहिजेत। आणि आपण बोलण्यापेक्षा कृतीतून हे दाखवून देऊ आणि 100% कामकाज मराठीतून झालं पाहिजे, यासाठी मराठी भाषा मंत्र्यांनी काम करावं। अध्यक्ष महोदय, कैलास पाटील साहेबांनी अतिशय 2 महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहेत की मराठी भाषा समितीची विधिमंडळाची आहे। मला असं वाटतं की मराठी भाषा विधिमंडळाच्या समितीला कोणाच्या आदेशाची आवश्यकता नाही। ती एक स्वतंत्र यंत्रणा चालवत असते आणि ती विधानसभेच्या अध्यक्षांच्या मार्फत चालवत असते। त्याच्यामुळं आपली जर अपेक्षा असेल तर पुढच्या अधिवेशन संपल्यानंतर आपली जी मराठी भाषेची समिती आहे ती, आमची मराठी भाषा सल्लागार समिती आहे ती, आणि विशेषतः सुधीर भाऊंना पण त्याच्यामध्ये घेऊ, अशी आपण एक विस्तारित बैठक लावू आणि त्याच्यावर नक्की 100% कारवाई करू। आता जो मुद्दा कैलास पाटील साहेबांनी अजून एक सांगितला त्याच्यावर मी सांगतो की आपलं म्हणणं अतिशय बरोबर आहे आणि ह्याच्यानंतर तुम्ही जे जे सांगाल ते आम्ही ऐकणार आहोत, तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही। मुद्दा हा आहे की कैलासजींनी सांगितलं की या संदर्भामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे एक समिती आहे आणि त्याची बैठक होत नाही। ही बैठक होत नाही हे लक्षात आल्यानंतर आम्ही आउटसोर्स पद्धतीनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये क्लास 1 सारखा मराठी भाषा अधिकारी देतोय, त्याच्या हाताखाली 2 क्लार्क देतोय आणि त्याचं स्वतंत्र कार्यालय हे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये करण्याचा निर्णय मराठी भाषा विभागानं घेतलेला आहे। येत्या 1 महिन्यामध्ये याची कार्यवाही होईल, टेंडर प्रोसेस 15 दिवसामध्ये होईल आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये म्हणजे धाराशिवला देखील तुमच्याकडे आता जिल्हाधिकाऱ्यांकडे जायची आवश्यकता नाही। जो मराठी विभागाचा मराठी भाषा अधिकारी असेल तो भविष्यामध्ये मराठी भाषा विभागाचं काम करेल आणि जी समिती आहे, जिल्हाधिकाऱ्यांची समिती आहे, त्याला देखील सक्ती केली जाईल। कारण मराठी भाषेच्या संदर्भात अंतर्गत जर काही लॉ अँड ऑर्डरचे प्रश्न झाले तर ते देखील त्या समितीनं सोडवायचे आहेत। त्याच्यासाठी 3 महिन्याच्या आत एक बैठक त्या समितीनं घेतली पाहिजे, अशा पद्धतीची सक्ती त्यांच्यावर केली जाईल।